तर हे मित्रांनो, तर कसे आहेत तुम्ही? तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी येतो घराच्या बाहेर. आत्ताच अंघोळ करून निघलो होतो बाहेर, कारण आपण मगाशी झोपून उठलेलो. आपण रात्रीच्या जागतो आणि दिवसाच्या झोपतो. रात्री जागून दिवसाच्या झोपतो. आपला पॅटर्नच वेगळा आहे. आता उठलो तर अंघोळ केली आणि आता बाहेर आलो तिकडं. बाहेर इकडं कोंबडी आहेत. इकडं पाट्या भरल्यात. इथे पानं गेल्यात जराशी, पलसाची पानं. हे बघा, इथं नारळाला मीठ टाकलाय. तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो ना, की नारळाला मीठ टाकतात. हे बघा, मीठ टाकून पाणी पण घेतलंय. हे नारळ आहेत, बाजूला नाही इकडं. हा अजून बारीक आहे, त्याला मीठ टाकलंय. इकडं राब केलंय, पेटवलंय. तर अशी संध्याकाळ झाली का आपण बाहेर फिरतो. तसं पण आपण दुपारी झोपतोच. दुपारी झोपतो आणि रात्रीच्या जागतो. तर असंच आहे आपला. तर हे बघा, हे आपण नारळाला मीठ टाकलं इकडं. हा नारळ चिरलाय इकडं. हा बघा चिरलाय, पण तोच नारळ बाजूला आहे पण. हा बघा, तोच नारळ बाजूला आहे पण. त्याला पाणी घेतलेला मीठ टाकून. हे गवत आहे, ह्याच्यात आपलं हे गवत उगवलंय. तर बरं नाही वाटत. त्याच्या मध्ये मध्ये पण असं झालंय. ते आपलं दुसरं गवत उगवताना ते मध्ये मध्ये उपटून असं झालंय. तिकडं पण अननस आहे बघा. तिकडं अननस आहे. इकडे लादे आहे. ते मम्मी ते वापरतात कपडे धुवायला. इकडे नारळ आहे, छोटा आहे तो. इट आधी मोठा होता, पण तो मेला नंतर मग छोटा लावला आता. परत लावला, आधी होता मोठा होता, एवढाच मोठा होता. इकडे कोंबडी भेटतात ना, गाडी बाहेरच लावली इकडं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला व्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.